3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. लवकरच युद्ध संपणार, ट्रम्प यांचा पुनरुच्चार. तर होर्मुझच्या सुरक्षेवरून ट्रम्प यांचा नाटो देशांना इशारा. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ इराणकडून ड्रोन हल्ल्यानंतर परिसरात आग आणि धुराचे प्रचंड लोट. प्रशासनाकडून खबरदारी म्हणून विमानसेवा बंद. इस्रायल इराण युद्ध घातक वळणावर. इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, तर इराणकडून घातक सेजल मिसाईल लॉन्च. रस्त्यांनाही युद्धाची झळ. युद्धामुळे डांबराचा पुरवठा थांबला. डांबराचा पुरवठा थांबल्यानं प्लांट झाले बंद. डांबराअभावी खड्डे भरण्याची कामं रखडली. पुण्यात 96 तासात घरपोच गॅस सिलेंडर मिळणार. गॅस वितरकांच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तर ओटीपी पाहून सिलेंडर देण्याच्या सूचना. गॅसचा पुरवठा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांची उपासमार. नाशिकमधल्या खानावळ बंद पडण्याच्या मार्गावर. कॉलेज क्लासेसच्या विद्यार्थ्यांची शहरातून गावाकडे धाव. नाशिकच्या मालेगावमध्ये पोलीस संरक्षणामध्ये गॅस वितरण. गॅस तुटवड्यानंतर एजन्सी बाहेर भांडणं. वादावादी वाढल्यानं संरक्षण. ऑनलाईन बुकिंगचं थोतांड असल्याचा ग्राहकांचा आरोप. गॅस तुटवड्यावर साखरहार उत्पादकांचा तोडगा. डिझेल विजेच्या माध्यमातून भट्टी पेटवत उत्पादन. साखरहारांच्या किमतींमध्ये काहीशी वाढ. सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं घसरण. सोन्याचा दर 2,950 रुपयांनी घसरला, तर चांदीचे दर 9,000 कोसळले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची घेणार भेट. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मंजूर. कोणत्याही एका विशिष्ट धर्माला विरोध करण्यासाठी नव्हे, तर फसवणूक आणि जबरदस्तीनं होणाऱ्या धर्मांतराविरोधात विधेयक. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. ठाकरेंची शिवसेनेचा विधेयकाला पाठिंबा. पुण्याच्या शनिवार वाड्यात 7 मजली इमारत उभारा. भाजपा आमदार हेमंत रासनेंची मागणी, तर ऐतिहासिक वास्तूत बांधकामाला राष्ट्रवादीचा कडाडून विरोध. महात्मा फुले आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता बायपास सर्जरीसाठी रुग्णांना 1 रुपयाही खर्च लागणार नाही. आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा. जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभेत राडा. आव्हाडांचं निलंबन करा, सत्ताधाऱ्यांची मागणी. आव्हाडांकडून अखेर माफी. अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा राज्यसभेत गाजला. खासदार मनोज झा यांच्याकडून प्रश्न उपस्थित, तर AIB कडून अपघाताचा पारदर्शक तपास सुरू. केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांचं उत्तर. अजित पवार विमान अपघाताबाबत राममोहन नायडूंच्या उत्तरावर रोहित पवारांची सडकून टीका. सरकार थातुरमातुर उत्तरं देते, रोहित पवारांचा आरोप. अमरावतीत हनुमान गढीवरून राजकीय वाद पेटला. 121 कोटींचा निधी दिल्यानं यशोमती ठाकूर आक्रमक. देवेंद्र फडणवीसांची भागीदारी असल्याचा आरोप. राज्यातल्या काही जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा. विदर्भासह अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज. आणि नवी मुंबईच्या तळोजामध्ये नैराश्यामध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकाकडून रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांची हत्या. लोखंडी रॉडनं डोक्यात वार करत संपवलं. आरोपी तुहीन घोषला पोलिसांकडून पेड्या.